जय जय रघुवीर समर्थ. कृष्णातीरी स्नान संध्यादी उरकून समर्थ सकाळीच एका गावात शिरले. पोटाला भूक लागली, पण मधुकरीची वेळ नव्हती. मग काय करावे असा विचार त्यांच्या मनात चालला होता. इतक्यात एक सुवासिनी त्यांना दिसली आणि तिला समर्थ म्हणाले, माय, भूक लागलेली आहे, काही खायला देता का? तेव्हा बाईंनी द्रोणामध्ये लाडू आणून दिला आणि तेथेच तो समर्थ खात बसले. आता त्या बाईंना समर्थांच्या मुखावरचे तेज पाहून असं वाटलं की हे कोणीतरी सत्पुरुष आहे. म्हणून तिने आपल्या मुलाच्या पाळण्याजवळ चलण्याची त्यांना विनंती केली, प्रार्थना केली. हेतू हा की अशा सत्पुरुषाचे, साधू पुरुषाचे आपल्या मुलाकडे जर त्यांनी कृपा कटाक्ष टाकला तर त्याच्या जन्माचं कल्याण होईल. समर्थ म्हणाले, बाई, आम्ही बोलून चालून बैरागी, आमच्या संसर्गाने तुमचा मुलगा बैरागी झाला तर? पण बाईंनी फारच आग्रह केला. तेव्हा पाळण्याजवळ जाऊन समर्थांनी त्या मुलाचा पाय असा हलवला आणि 2-3दा विचारले, काय रे, प्रपंच करणार का परमार्थ करणार? प्रपंच शब्द कानी आला की त्या मुलांनी रडावे आणि परमार्थ शब्द आला की हसावे. नंतर समर्थ निघून गेले. इकडे ते मूल दिसामासा वाढू लागले. 7 वर्षाचे झाले, पण त्याला हसणे, रडणे, मागणे, बोलणे कशाचेही भान नाही. अगदी अजगर वृत्ती. या मुलाचं पुढे व्हावं कसं? मुंज नाही, लग्न नाही, काय करावे? आईबाप चिंताक्रांत झाले. पण एक दिवस भाग्याचा दिवस उगवला. त्या गावामध्ये परत समर्थांची स्वारी आली. बाईंनी त्यांचे पाय धरले आणि म्हटले, असल्या गोळ्याचा आम्हाला प्रपंचात काय उपयोग? घेऊन जा तुम्ही. समर्थ हसत हसत त्या मुलाकडे पाहून झडपणीचे अभंग ते म्हणायला लागले. कोण कोठील आहेसी, आम्हा सांग निश्चयेसी, स्थूल सूक्ष्म कारण सांग तुझे कोण स्थान. असं त्या मुलाला समर्थांनी अभंग म्हटले आणि ही समर्थवाणी त्याच्या कानावर पडल्यावर मुलगा सावध झाला. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. पुढे 12 वर्षाचा झाल्यानंतर समर्थांकडे तो निघून गेला. तो नेहमी स्वानंदात मग्न असायचा, म्हणून समर्थांनी त्यांचं नाव पूर्णानंद गोसावी असं ठेवलं. जय जय रघुवीर समर्थ.